शतकानुशतकांचं ज्ञान जे जीवनाला दिशा देतं. ही आहे विस्डम प्रवाह. नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा भन्नाट प्रवासावर जाणार आहोत जिथे निसर्गच आपला सर्वात मोठा गुरु आहे. आज आपण भगवान दत्तात्रेयांच्या म्हणजेच दत्तगुरूंच्या कथेचा शोध घेणार आहोत. आपला आजचा विषय आहे किमयागार अग्नीचे धडे. कारण कसं आहे ना, अग्नी हा केवळ एक भौतिक घटक नाहीये, तर तो एक गुरु असू शकतो, हे आपण आज पाहणार आहोत. आता तुम्हाला वाटेल, ही संकल्पना नेमकी आली कुठून? तर ही अतिशय सुंदर कथा आपल्या प्राचीन ग्रंथांमधून येते. विशेषतः श्रीमद भागवत महापुराणाच्या 11व्या स्कंधामध्ये याचा सविस्तर उल्लेख आहे. इथे दत्तगुरू एका राजाला जीवनाचं अत्यंत सखोल तत्वज्ञान उलगडून सांगत आहेत. त्यांनी चक्क निसर्गातील 24 घटकांना आपले गुरु मानले होते आणि त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाचा गुरु म्हणजे अग्नी. आणि विश्वास ठेवा, ही फक्त एक जुनी कथा नाही, तर मानवी मनासाठी आणि आजच्या धकाधकीच्या जीवनासाठी एक उत्तम दिशादर्शक आहे. बरं, चला तर मग याच्या खोलात शिरूया. डोळ्यांसमोर एक चित्र उभं करा. एक तपस्वी एका घनदाट शांत जंगलातून चाललाय. अचानक त्यांना एक धगधगता अग्नी दिसतो. ते तिथेच थांबतात आणि अत्यंत बारकाईने त्याचं निरीक्षण करू लागतात. ते काय पाहतात? तर अग्नी कोणताही भेदभाव न करता समोर येईल ते सगळं भस्मसात करत आहे. ते लाकूड असो, कचरा असो, गवत असो किंवा अगदी मौल्यवान सोने असो, अग्नी सगळं काही जाळत आहे. आता इथूनच खरी गंमत सुरू होते. अग्नी सगळं काही भस्मसात करतोय, पण, आणि हा पण खूप महत्वाचा आहे, तो स्वतःमध्ये कोणताही दोष किंवा अशुद्धता साठवून ठेवत नाही. विचार करा, अग्नी सतत अशुद्ध किंवा निरुपयोगी गोष्टींच्या संपर्कात येतो, त्यांना जाळून राख करतो, पण त्या अशुद्धतेचा एक कणही तो स्वतःला चिकटू देत नाही. जळण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही तो आधी होता तसाच पवित्र आणि निर्मळ राहतो. पण थांबा, अग्नीचं काम फक्त जाळणे एवढंच नाहीये. तो अंधार दूर करतो आणि प्रकाश देतो. भौतिक गोष्टींना भस्मसात करण्यासोबतच अग्नी सभोवतालचा परिसर उजळून काढण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं आणि निस्वार्थ काम करतो. ही खरं तर त्याची सर्वात सकारात्मक बाजू आहे. आता आपण या कथेमधून थोडं पुढे जाऊया. भाग 1, 5 गुणांची उकल. या धगधगत्या ज्वालांमधून मिळालेलं आध्यात्मिक ज्ञान नेमकं काय आहे ते बघूया. आणि हे किती कमाल आहे पहा. अग्नीचा भौतिक स्वभाव आणि मानवी मनाचे सद्गुण यांचे एक सुरेख साम्य इथे दिसतं. अग्नीचा प्रत्येक पैलू आपल्याला एक आध्यात्मिक धडा देतो. सर्व काही जाळून शुद्ध राहणं म्हणजे शुद्धता, वस्तूंना स्पर्श करूनही त्यात न अडकणं म्हणजे अनासक्ती, प्रकाश देणं म्हणजे ज्ञानाचा प्रसार, रूप बदलणं म्हणजे परिवर्तन, आणि विनाशापासून वाचण्यासाठी मर्यादा असणं म्हणजेच संयम. चला, यातील प्रत्येक गुणावर आपण थोडी सविस्तर चर्चा करूया. सगळ्यात पहिला गुण म्हणजे शुद्धता. आता शुद्धता म्हणजे काय? तर या जगात वावरताना आजूबाजूच्या गोंधळाने किंवा नकारात्मकतेने स्वतःला प्रभावित होऊ न देणं. समाजात वावरताना आपल्या सभोवताली अनेक नकारात्मक विचार आणि वाईट प्रवृत्ती असतात, पण ज्याप्रमाणे अग्नी कचरा जाळूनही शुद्ध राहतो, तसंच आपणही या नकारात्मकतेमध्ये राहून ती स्वतःमध्ये न शोषून घेता आपलं मन नेहमी शांत आणि शुद्ध ठेवलं पाहिजे. त्यानंतर येतो दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा गुण, अनासक्ती म्हणजेच डिटॅचमेंट. बऱ्याचदा लोकांना वाटतं अनासक्ती म्हणजे सगळं सोडून देणं, पण तसं अजिबात नाहीये. जीवनातील वस्तूंचा वापर आपण नक्कीच केला पाहिजे, पण त्यांच्यात भावनिकदृष्ट्या अडकून पडता कामा नये. आपल्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींनी आपल्यावर मालकी गाजू नये. आपण त्यांचे मालक असलं पाहिजे. अग्नी ज्या वस्तूला स्पर्श करतो तिला जाळतो, पण ती वस्तू तो स्वतःला चिकटवून ठेवत नाही, हे कायम लक्षात ठेवा. तिसरा गुण आहे परिवर्तन. एक अत्यंत शक्तिशाली संकल्पना. जसा अग्नी लाकडाला राखेत बदलतो, त्याचं रूपच पूर्णपणे पालटून टाकतो, तसंच मनुष्यही करू शकतो. योग्य ज्ञान आणि साधनेच्या सामर्थ्यानं आपण आपल्यातील वाईट प्रवृत्ती अक्षरशः जाळून टाकून स्वतःच्या मूळ स्वभावात पूर्णपणे सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. आणि हे सगळं आपलं स्वतःचं आंतरिक काम आहे. भाग 2, विकासासाठी दैनंदिन सवयी. आता हे सगळं प्राचीन ध्यान ऐकायला तर छान वाटतं, पण ते आजच्या धावपळीच्या जीवनात वापरायचं कसं? तर मुख्य मुद्दा हाच आहे की ह्या आध्यात्मिक गुणांना आपल्या रोजच्या सवयी कसं बनवायचं. यासाठी हा एक अतिशय सोपा आणि स्पष्ट आराखडा. 1. शुद्धता राखण्यासाठी नकारात्मक प्रभाव जाणीवपूर्वक फिल्टर करा. 2.
अनासक्ती जोपासण्यासाठी वस्तूंचा अतिशय सजगपणे वापर करा. 3. समाजातील अंधार दूर करण्यासाठी तुम्हाला मिळालेलं ज्ञान इतरांसोबत वाटून घ्या. 4. आपल्यातील वाईट सवयी जाळून टाकण्यासाठी दररोज थोडा वेळ काढून आत्मपरीक्षण नक्की करा. आणि 5. अत्यंत महत्त्वाचं, आपल्या भावना आणि अधिकारांवर नेहमी योग्य संयम ठेवा, कारण अनियंत्रित अग्नी नेहमी विनाशच करतो हे विसरू नका. भाग 3. संतांची प्रवृत्ती. आता आपण वळतोय त्या अंतिम आणि अतिशय सखोल अशा अनुभूतीकडे जी दत्तगुरूंना ते जंगलात आली होती. इथे खूप रंजक तुलना केलीये. एका बाजूला आहे अनियंत्रित अग्नी, जो प्रचंड विनाशक आहे, ज्याला कसलंच बंधन नाही आणि ज्याच्यात शिस्तीचा पूर्ण अभाव आहे. याउलट दुसऱ्या बाजूला एक मार्गदर्शक प्रकाश आहे, जो अगदी एका संताच्या शिस्तबद्ध मनासारखा आहे. तो समाजाला प्रकाशित करतो, अंधार आणि अज्ञान जाळून टाकतो, आणि तरीही तो नेहमी शांत आणि शुद्ध राहतो. अनियंत्रित शक्ती आणि शिस्तबद्ध मन यातील हा सर्वात मोठा फरक आहे. आणि हाच श्रीमद भागवत महापुराणातील या कथेचा सर्वात मोठा आणि अंतिम धडा आहे. एक संत प्रवृत्तीची व्यक्ती समाजातील अज्ञान जाळून टाकते आणि तरीही स्वतः कायम निर्मळ आणि तेजस्वी राहते. सर्वांच्या कल्याणासाठी आणि प्रबोधनासाठी जगात कसं जगावं याचे हे एक परिपूर्ण उदाहरण आहे. आता आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडून जातोय. आजचा आधुनिक साधक म्हणजे आपण सगळे आपल्या आतील या अग्नीची जोपासना कशी करणार? आपण सर्वांनी या प्राचीन ज्ञानावर मनन केलं पाहिजे आणि आपल्या दैनंदिन जीवनात या 5ही गुणांचा सराव कसा करता येईल हे नक्की शोधलं पाहिजे. आपल्या आतील ज्ञानाचा आणि शुद्धतेचा अग्नी नेहमी प्रज्वलित ठेवा. या भन्नाट प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.